नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बघणार आहोत व्हेरिकोज व्हेनसाठी योग. तुम्ही जे माझ्या डाव्या बाजूला चित्र बघतायत, त्या चित्रामध्ये आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या थोड्याशा फुगलेल्या आपल्याला जाणवतात. जेव्हा आपण त्यांना हाताने टच करतो तेव्हा त्या कडक जाणवतात, ते वॉल्समुळे. आणि तुम्ही जे माझ्या आता उजव्या बाजूला चित्र बघतायत, तर त्या चित्रामध्ये आपल्याला पायाला जी आहे ती कुठे सूज जाणवत नाही, काहीच नाही. आपल्या वॉल्स पेक्षा ज्या बारीक थिन लेअर असतो त्याला कॅपिलरीज म्हणतात. त्या कॅपिलरीज मध्ये ब्लड फ्लो जो आहे तो थांबल्यामुळे आपल्या पायाचं जे स्ट्रक्चर आहे ते असं निळं झालेलं असतं. तर अशा या दोघींसाठी म्हणजे हिला म्हणतात स्पायडर व्हेन्स आणि ही व्हेरिकोज व्हेन्स, या दोघांचंही जे प्रमाण आहे ते म्हणजे आपल्या शरीराचा जो पूर्ण ब्लड फ्लो आहे तो आपल्या हृदयाकडून पायाकडे होत असतो. पण आपल्या पायाकडून तो वरती येण्यासाठी आपल्याला मदत करतो तो म्हणजे आपला काफ मसल. पण सारखं उभं राहिल्यामुळे, सारखं चालल्यामुळे, स्टँडिंग कामं केल्यामुळे आपल्याला जो ब्लड फ्लो आहे तो पूर्ण पायाकडे येतो आणि पायाकडे आल्यामुळे तिथे आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स व्हायला सुरुवात होते. अशा व्यक्तींना पायाला खूप सूज येते, त्यांना चालताना, उठताना, बसताना खूप त्रास जाणवतो. तर अशा या सगळ्या व्यक्तींना आपण योगच्या माध्यमातून नक्कीच रिकव्हर करू शकतो आणि त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास हा कमी करू शकतो. चला तर मग योग अभ्यासाला सुरुवात करूया. आपल्याला नंबर 1 करायचे बद्ध कोणासन. दोन्ही पायांची नमस्कार स्थिती करून घ्यायची, दोन्ही हातांनी पायांना पकडायचे आणि बटरफ्लाय पोज आपल्याला करायचे. बटरफ्लाय पोज आपण इथे करत असताना सुरुवातीला 15 ते 20 वेळेस करायचे आणि आपल्याला सुरुवात जर आपण करायला लागलो की आपण 30 ते 40 वेळेस अगदी करू शकतोय. यामध्ये आपल्याला प्रेग्नेन्सी जेव्हा असते तेव्हा व्हेरिकोज व्हेन्सचं प्रमाण हे जास्त वाढतं. त्यामुळे आजचं हे जे पूर्ण सेशन आहे ते प्रेग्नेन्सी लेडीज सुद्धा करू शकताय. त्याला करत राहायचे, पायांना पूर्ण वरती खाली करा, हातांना ताठ ठेवायचे आणि हे सगळं करताना आपलं कंबर, पाठ, मान अगदी सरळ ठेवायची. कुठल्याही प्रकारचा बाक आपल्याला आणायचा नाहीये. ताठ बसून आपण करतोय. नेक्स्ट आपल्याला जे आता आसन करायचे त्यासाठी यायचे शयन स्थितीमध्ये. आपण साधं झोपतो त्या स्थितीमध्ये आपल्याला यायचे. पाय जो आहे आपल्याला तो अगदी गुडघ्यात दुमडून घ्यायचा एक पाय, दुसरा पाय जो आहे तो अगदी सरळ करायचा आणि पायाच्या बोटांना शरीराच्या दिशेने खेचायचं आणि वरती स्ट्रेच करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. यानंतर आपल्याला लेगला करून घ्यायचं अँकल गोल स्ट्रेच. 1 क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 2 3 4 5 अपोजिट साइड. 1 2 3 4 5. ओके. अलगद पायाला खाली घ्यायचंय. आता याच प्रकारे आपल्याला डाव्या पायाला वरती उचलायचे, त्यालाही स्ट्रेच करून घ्यायचं, शरीराच्या दिशेने खेचायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रोटेशन. 1 2 3 4 5. अपोजिट साइड. 1 2 3 4 5. ओके. स्लोली पायाला खाली घ्यायचं, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करून घ्यायचे. यानंतर आपल्याला करायचं आहे एकतर रोपचा उपयोग आपण करू शकतोय किंवा आपल्याकडे ओढणी असेल तर तिचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मी सुरुवातीला तुम्हाला पहिलं पायाला जे ते रोपच्या मदतीने करून दाखवते. हा पाय गुडघ्यात दुमडला, यानंतर ह्या पायाला पूर्ण मी ह्या रोपने गुंडाळून घेतले आणि अलगद मी पाय सरळ केला. हा पाय मी वरती घेतलाय, पायाची बोटे शरीराच्या दिशेने खेचलेली आहेत, पाय गुडघ्यात बेंड नाहीये, अगदी सरळ ठेवलाय आणि खालचा जो पाय माझा त्याची सुद्धा मी टाच खाली ढकलते, बोटे शरीराच्या दिशेने
खेचलेली आहे. जमेल तितकं आपल्याला पायाला वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाय 90 डिग्री मध्येच आलाच पाहिजे असं काही नाही. ह्यामध्ये आपला मेन उद्देश आहे की ब्लड फ्लो जो आहे तो आपल्या शरीराच्या दिशेने आला पाहिजे. 1 मिनिटांपर्यंत या स्थितीमध्ये आपल्याला होल्ड करायचंय आणि हळू आपल्याला रिलॅक्स मध्ये आपण हाताने या रोपला पकडलंय. कोणत्याही प्रकारे खूप आपल्या शोल्डर्सला असं वरती वगैरे घेऊन आपण काही करत नाही, अगदी रिलॅक्स सोडलंय. हळूवारपणे यानंतर पाय घ्यायचा, गुडघ्यात दुमडून घ्यायचा, रोपने अगदी आपण आपल्याला सोडवून घ्यायचं. आता सेकंड जो आहे त्या डाव्या पायाला मी तुम्हाला, आपल्याकडे रोप नसेल तर आपली जी ओढणी आहे त्या ओढणीच्या मदतीने तुम्ही कसं करू शकता ते तुम्हाला दाखवते. आपण ओढणी घेतली, गोल पायाला गुंडाळून घ्यायची, यानंतर आपण हात वरती घ्यायचा आहे. आता माझी वरती खाली झाल्यामुळे त्याला थोडंसं एक साईड झालंय, पण तुम्ही समांतर बघून घ्यायचं आणि पायाचे बोटे शरीराच्या दिशेने खेचायचे, खालची टाच ढकलायची, बोटे ओढायची. यामध्ये थांबायचंय आपल्याला 1 मिनिटापर्यंत. मी हे जे सगळे सेट तुम्हाला एकदा करून दाखवते ते तुम्ही सगळे 3 वेळेस करायचे, तर तुम्हाला या सगळ्यामधून लवकर रिकवर होण्यासाठी मदत होईल. आणि तुम्हाला जर व्हेरिकोज व्हेन्स आत्ताच अगदी सुरूच झाला असेल आणि तुम्ही केलं तर तुम्ही एकदा करून सुद्धा रिकवर होऊ शकता. पण तुम्हाला त्रास किती आहे त्यावरती तुम्हाला किती एक्सरसाइज करायला पाहिजे ते अवलंबून आहे. अलगद पाय घ्या, गुडघ्यात दुमडून घ्या आणि हळूवारपणे आपण या पायाला सोडवून घेऊया. नेक्स्ट आता आपल्याला यायचंय की शयन स्थितीमध्ये जसं आपण झोपलो होतो, आता जी उशी आहे ती आपल्याला कमरेखाली घ्यायची आणि मग आपल्याला झोपायचंय. म्हणजे कमरेला आपल्याला थोडासा सपोर्ट मिळेल. आणि दोन्ही पायांना जे आहे ते आपल्याला वरती उचलायचंय, 90 डिग्री मध्ये ठेवायचंय. पायाची बोटे शरीराच्या दिशेने खेचलेली ठेवायची, पण माझ्या पायांमध्ये आता अंतर आहे, पाय मी जवळ घेतलेले नाहीयेत, हे आपल्याला मेंटेन करायचे. तुम्हाला जर इथे खूप पायाला सूज असेल तर तुम्ही इतक्या वेळ पाय वरती घेऊ शकत नाही, तर काय करायचंय, आपल्याला पाय गुडघ्यात दुमडून आपला जो दुपट्टा आहे त्याच्या मदतीने आपल्याला दोन्ही पाय घ्यायचे आणि अगदी त्यांना आपल्याला सरळ ठेवायचे आणि मग 30 डिग्री मध्ये आपल्याला त्यांना होल्ड करायचे. पायांमध्ये अंतर तसंच राहू द्यायचे. करा होल्ड 1 मिनिटापर्यंत. असे 3 सेट आपल्याला करायचे. तुम्ही बघताय की जो ब्लड फ्लो आहे तो माझ्या हृदयाच्या दिशेला परत मागे येतो. संत श्वसन आपल्याला करायचंय. पायाची बोटे शरीराच्या दिशेने खेचलेली ठेवलेली आहेत. आपण स्टॉप वॉच लावून सुद्धा हे करू शकतोय 3 टाइम अगदी. ओके, हळूवारपणे आता घ्यायचे, पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे आणि अलगद आपण ओढणीला बाजूला करून घेणार आहोत. नेक्स्ट आपल्याला आता करायचंय, हा जो डावा पाय आहे तो खाली जमिनीवर ठेवायचा, उजवा पाय घ्यायचा, गुडघ्यात दुमडून डाव्या पायावरती ठेवायचा, दोन्ही हातांनी आपल्या या पायाला पकडायचंय आणि अलगद आपल्या शरीराच्या दिशेने खेचायचंय. संत श्वसन करायचे. हे जे आसन आहे ते आपल्याला सायटिका पेन साठी सुद्धा खूप चांगलं आहे. कमरेतून जी सायटिका पेन निघते त्यासाठी. तुम्हाला जर असेल सायटिका तर त्यासाठीचा एक वेगळा व्हिडिओ मी केलाय, तो वरती मी देते, तुम्ही तिथे क्लिक करून बघू शकता. 1 मिनिटांपर्यंत या स्थितीमध्ये थांबायचंय. हळूवारपणे येऊयात खाली. आसन स्थिती सोडून द्या. अलगद आता डावा पाय घ्या, उजव्या पायावरती ठेवा, दोन्ही हातांनी करा याला सपोर्ट. पकडतोय. संत श्वसन आपल्याला करायचंय आणि आपल्याला पॉसिबल झालं तर या पायाला असं वरती ठेवायचंय. खाली जर ठेवलं तरी चालेल, पण वरती जर ठेवता आलं तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा याचा आहे तो जाणवेल. हळूवारपणे आपल्याला घ्यायचंय, पायांना खाली घ्या आणि आसन स्थिती आता सोडून द्यायचंय.
आता लास्टला फक्त आपण एकच आसन करणार आहोत, ते करायचे आपल्याला बालासन. त्यासाठी दोन्ही पाय घ्यायचे, गुडघ्यात दुमडून घ्यायचे, दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही अंगठ्यांना आपल्याला पकडायचे आणि अगदी आपले पाय वरती उचलायचे आणि पायांमध्ये आपल्याला फक्त अंतर घ्यायचे. आपण फक्त एल्बोच्या रेषेमध्ये जितके राहतील तितकंच फक्त आपल्याला पायांना पकडून होल्ड ठेवायचे आणि आपल्याला खूप अंतर घ्यायचं नाही की जेणेकरून आपल्या पोटाच्या बाहेर अगदी आपले पाय जातील. त्यांना अगदी इथेच ठेवायचे आणि दोन्ही हात जे त्यांना एल्बो मध्ये बेंड करत राहायचे, जेणेकरून आपले जे गुडघे ते आपल्या शरीराकडे येतील आणि जास्तीत जास्त आपल्या पोटावरचा आणि आपल्या मांड्यांवरचा जो ताण आहे तो वाढेल. संथ श्वसन करायचंय, यातही होल्ड करायचंय. आपल्याला डोळे बंद करून घेत या स्थितीला मेंटेन करायचं. तुम्ही याबरोबरच जर समजा रात्री झोपताना तुम्ही जेवण जर संध्याकाळी 6-7 ला करून घेत असाल आणि 10 वाजता जर तुम्ही बेडवरती जात असाल, म्हणजे जेवण झाल्यानंतरच्या 3-4 तासाच्या गॅप नंतर तुम्ही रात्री झोपताना भिंतीला लावूनही तुमचे पाय ठेवू शकताय. पायांना एक 5 मिनिटं जर तुम्ही भिंतीला सरळ लावून ठेवलं तरी चालेल. पण हे जे आपण आसनं आता करतो त्यामध्ये आपण कसलाही सपोर्ट घेत नाही, त्यामुळे विदाऊट सपोर्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा जास्त फायदा आपल्याला जाणवतो. हळुवारपणे असं सोडून द्या, दोन्ही पायातलं अंतर कमी करा, अलगद आपण पायांना खाली घेऊयात. आत्ताच आपण व्हेरिकोज व्हेन्स पासून जे त्रास आहे तो कमी करण्यासाठीची आसने करून घेतली. त्याचबरोबर तुम्ही याबरोबर काही टिप्स फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला जास्त त्याचा परिणाम जाणवेल. त्यामध्ये नंबर 1 म्हणजे तुम्हाला तेल जे आहे ते रात्री झोपताना तुमच्या पायांना त्याच्याने मालिश करायची. साधं खोबऱ्याचं तेल घ्याल, त्यामध्ये कापुराला आपल्याला मिक्स करायचंय आणि मालिश करताना पायाला खालून वरच्या दिशेने अशी मालिश करायची, कारण ब्लड फ्लो आहे जो तो खालून वरती आपल्याला पोहोचवायचा आहे, वरून खाली नाही. त्यामुळे खालून वरती अशी मालिश कराल. त्यानंतर नंबर 2 म्हणजे जी आपली चप्पल आहे ती हिल्सची वापरायची नाहीये, चांगल्या प्रकारचं गुड सोल असलेलं, जिचं सोल खालचं चांगलं आहे अशी चप्पल आपल्याला यूज करायची आहे. तुम्हाला जर खूप हाय इंटेन्सिटी मध्ये जर व्हेरिकोज व्हेनचा त्रास असेल, खूप पायाला सूज येत असेल, तर जे कॉम्प्रेशनचे जे सॉक्स येतात की जे अगदी इथपर्यंत गुडघ्यापर्यंत आपल्याला येतात ते यूज करू शकता तुम्ही. त्याने तुमचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतोय. पण ते घेताना तुम्ही तुमच्या साईज नुसार चांगल्या मेडिकल शॉप मध्ये जाऊन बघूनच मग ते तुम्ही खरेदी करा. एवढे सगळं केल्यानंतर नक्कीच तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स पासून जो त्रास आहे तो तुमचा कमी होऊ शकतो. तर चला, आनंदी राहा, खुश राहा आणि भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय परिणाम जाणवला तुम्हाला फीडबॅक मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.